तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काळू नदीवर हा एक अपघात झाला आहे कंटेनरचा. हरियाणा पासिंग गाडी आहे. मला एका माझ्या मित्रांनी फोटो पाठवले की भाई तुझ्या जवळच झाला आहे ॲक्सिडेंट, तर तू जाऊन व्हिडिओ बनव. आणि कसं म्हणजे व्हिडिओ बनवलं तर आपण लोकांना अवेअर करू शकतो. तर हा कंटेनर आहे, हा चेतक लॉजिस्टिकचा कंटेनर आहे, हरियाणा पासिंग गाडी आहे. आणि याची जी टाकी आहे डिझेलची ती तिथं तुम्ही बघू शकता भाई. इथे मार, ही टाकी पूर्ण बाहेर निघाली इकडे. आणि हा खाली खाली पण दाखवा, हा पूर्ण डिझेल इथे लीक झालेला आहे. त्यामुळे इथे स्फोट पण होऊ शकतो. म्हणजे काही जर अग्निशामक पदर काही असं ज्वलंत जर इथं काही झालं तर इथं होऊ शकतो. आणि इकडनं येणाऱ्या गाड्या आहेत ना, शहापूरवरनं येणाऱ्या गाड्या, त्यांच्यासाठी हा धोकादायक आहे. कारण ते डायरेक्ट त्याच्या लेनमधनं येणार आहेत डाव्या साईडून, ते इथं ठोकू शकतात. इथं एक बॅरिकेडर आपल्याला बघावं लागेल, ते बघू आपण. आणि मुरबाडवरनं येणाऱ्या गाड्यात त्यांना काही धोका नाही, कारण एक रस्ता आहे इथे थोडासा ते जाण्यासाठी. पुढे बाई इकडचं दाखवू, तो टायर कसा अडकला येतो. आणि गाडी दाखव एकदा, कंटेनरवर मार येतं. कंटेनर मार, कंटेनर मार. हा एवढा मोठा कंटेनर आहे जो डायरेक्ट असा हे झाला आहे, फिरला इकडे. कारण त्याचा एका साईडचा टायर आहे तो तिथे अडकला आहे. बाई पुढे लवकर तो दाखवतो इकडे. आणि ही व्हिडिओ लवकर लगेच टाकावी लागेल, कारण ते शहापूरवरून येणाऱ्या गाड्यासाठी धोका आहे. आणि ह्या साईडला ती काळू नदी बघा, एवढंच अंतर उरलेलं आहे. जर एवढं अंतर जर इकडे असतं तर ती गाडी डायरेक्ट खाली पण पडली असती. इकडे नदी आहे, आमच्यासाठी हा रोजचा रस्ता आहे. आता पुढे तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा टायर आहे, हा इथे फसला आहे, त्याच्यामुळे ही गाडी इकडे अशी फिरली. हा ब्रिजला इथं फसला. आता ती गाडी कशी आली होती ते आपल्याला माहीत नाही, पण टायर पूर्ण फुटला आहे, इथं अडकला तो. आणि ह्या डावी साईड आहे त्या कंटेनरची, हरियाणा पासिंग गाडी आहे. फक्त आपल्याला एक बॅरिकेड बघायला लागेल बाई, कारण येणाऱ्या गाड्यांना धोका आहे. शहापूर येणाऱ्या गाड्या, कारण ते स्पीडला येतात, त्या डायरेक्ट ठोकू शकतात इकडे. हा ती टाकी पडल्याने दिसते ना, ती तिथली जी टाकी आहे डिझेलची टाकी, ती डायरेक्ट पडून ह्या साईडला आल्या बा. इथं ही टाकी आहे पूर्ण, त्याच्यामुळे तिथं डिझेल लीक झालं आहे.